जसं-जसं सिनेमा बदलत गेलो, तसं-तसं कॅमेराही बदलत गेलो. आणि सुमार कॅमेराचो 150 वर्सांचो प्रवास दाखोवपी अशें एक सुंदरशें एक्झिबिशन इफ्फीच्या निमतान कला अकादमी हांगासर भरिल्लें आसा. सुमार 250 वेगवेगळे कॅमेरा जांचो प्रवास, तांची पद्दत वापरपाची वेगळी आसा अशे कॅमेरा आमकां हांगा पळोवपाक मेळटा. जर तुमी कॅमेरा कलेक्टर वा तुमकां कॅमेरा विशीं जाणून घेवपाची उमळशीक आसा, जाल्यार हें एक्झिबिशन तुमी नक्की पळोवंक जाय. संजीव देवरूखकर हांचें हें कलेक्शन जावन आसा आनी सुमार 50 वर्सां तांणी वेगवेगळे कॅमेराज कलेक्ट केल्ले आसा. आमी तांचे कडेन उलोवया आनी ह्या विशींची अदीक म्हायती जाणून घेवया. नमस्कार. माझं नाव संजीव देवरुखकर. मी प्रॉपर कोल्हापूरचा आहे. माझ्याकडे 1968 पासून मी कॅमेरे सटवायची सुरुवात केली. माझ्याकडे 1870 ते 1970 पर्यंतचे विविध प्रकारचे कॅमेरे आहेत. जवळजवळ 1200च्या आसपास कॅमेरे माझ्याकडे आहेत. आता मी इथे गोव्यामध्ये 250 कॅमेरे लावलेले आहेत. बाकीचे म्हणजे कोल्हापूरमध्ये आहेत. आणि कॅमेरे पहिले सुरुवातीला कसे मी कॅमेरा जे पहिलं वापरात घेत होतो ते ठेवत होतो, परत रिसील करत नव्हतो. त्यातनं मला कॅमेऱ्याचे डिझाईन बघून आवड निर्माण झाली, की बाबा हे कॅमेरे ठेवत जावे. त्याप्रमाणे मी ठेवत गेलो. पुण्यातील, मुंबईतील, दिल्लीतील जुन्या बाजार यांच्याकडे मी कॉन्टॅक्ट केले. तिथं जाऊन फिरत होतो, बघत होतो. त्यातनं मला कॅमेरे मिळत गेले. काही लोकांनी आपल्या घरात कॅमेरे पडलेले काय करायचे, कचरा टाकणार, तुम्हाला घेऊन जावा, आमची आठवण राहील. अशा स्वइच्छेने पण मला कॅमेरे पुष्कळ लोकांनी दिले. काही मी विकत बरेच घेतले. बाकी मला दुसरा कुठला शौक किंवा नाद नसल्यामुळे एकच कॅमेऱ्याची आवड होती. मी ती कॅमेरे खरेदी गेलो. म्हणजे 1870 पासूनचे कॅमेरे आहेत, तुमच्या आहेत. संग्रही आहे. आहेत. म्हणजे जवळजवळ आता 30 आणि 100 हां. 130च्या वर वर्ष वर्ष होय. झाले कॅमेरे. होय. तुम्ही कॅमेराबद्दल तुम्ही माहिती देऊ शकाल? इकडे आता जे बाहेर ठेवलेले आहे, त्यातला कोणता कॅमेरा दुर्मिळ आहे, तो कसा तुम्ही प्राप्त करता? म्हणजे हे शटर आहे का? हां, शटर आहे. हे सस्पेन्शन आहे, टाईप आहे. वर्किंग करते. त्या एअर असते. तेव्हाच मेकॅनिझम आहे. आणि कोणते कॅमेरे तुम्ही असं सांगू शकाल? म्हणजे तुम्ही आहे तंत्रज्ञानाबद्दल हा 1920 मधला आहे. 1920 हं. आणि हा कुठे मिळाला तुम्हाला? हा असं म्हणजे हा मला बेळगाव साईडला मिळाला. केव्हाचा बेळगाव. आहे हा? 1920 हे कुठे मिळाला? बेळगावमध्ये. हा ट्विन लेन्स आहे. म्हणजे स्टेरिओ कॅमेरा. आता जे स्टेरिओ होता म्हणजे आपण बघतोय. हां. तसं ते ह्यापूर्वी कॅमेरा एक्सपोज होत होते. व्ह्यू पॉइंटर काढून आपण बघायचं. 2 ट्विन लेन्स आहेत त्या. हां, डबल लेन्स. हां. हां. 3D म्हणतो ना, जसं 2D तसं 3D तसं त्यावर पण होतं मेकॅनिझम. हा 1920. 19 नाही 1820. हे 35 mm सगळे SLR कॅमेरे आहेत. जे प्रोफेशनल कॅमेऱ्यामध्ये यूज झाले. काय त्याप्रमाणे ही सगळे पोलराईड कॅमेरे, इन्स्टंट कॅमेरे आहेत. सगळे हे फोटो काढला गेला की इन्स्टंट बाहेर पडणार आहे. हे सगळे पोलराईड इन्स्टंट आहेत. हे 120 ट्विन लेन्स रिफ्लेक्ट. हे सगळे पूर्वी स्टुडिओला वापरायचे, आउटडोर फोटोग्राफीला वापरायचे. त्याचा वापर व्हायचा. तो आहे ममिया प्रेस आहे. हा आहे 127. 120 मध्ये स्मॉलेस्ट कॅमेरा काढला 127 मध्ये. हां हां हा ममिया प्रेस करता कॅमेरा स्पेशल यूज करत होता. याला फ्लॅश बल्ब व्हायचा. एकदा बल्ब यूज केला की टाकून द्यायचा, जाळायचा बल्ब. फ्लॅश बल्ब होता ममिया प्रेस. हा पण ह्याचा आहे निगेटिव्ह ह्याचा आहे. फिल्म अखंड फिल्म यायची त्या साईजची यायची, एवढ्या साईजची. त्याच्यापेक्षा ही साईज जरा मोठी आहे. स्टील. हां. मूवी तिकडे आहेत आपल्याकडे. हां दाखवतो, मूवी दाखवतो. हे मूवी प्रोजेक्टर आहे 8 mm. हां. हे मूवी कॅमेरा आहे सगळे. हे नॉर्मल लेन्स. हे टेली वाईड लेन्स. हे टेली वाईड नॉर्मल तिन्ही एका द्यायची सेटिंग. हे कॅमेरे मेकॅनिकल सगळी वर्किंग असायची. आणि याला फिल्म कशी यायची? 8 mm फिल्म. कसं
हे चार्ज करायचं, याला सेल नाही किंवा काय नाही, हे मेकॅनिझम याच्यावर वापरवायचं. बरं, हा 1930 मधला आहे. ह्या काळात तुम्ही अशी रीळ असते. ह्या दिली बसाय 2 आता मिळतात का रीळ? मिळते. तर मग ह्यात आहे बघा, हे मूवी पाहिजे असते, मूवी असं काढू शकत होतो आणि एक फोटो तुम्हाला स्नॅप घ्या झाला तर यात असं घेऊ शकत होतो. अच्छा, फोटो पण आहे. हा फोटो पण येतो. ते सगळे वर्किंगमध्ये आहेत. ते सगळे 8 mm मधले आहेत. त्याच्यानंतर 60 mm आलं, 60 नंतर 70 आलं. अच्छा. हां जसं की एक 70 8 mm. आता हे सगळे विविध कंपन्यांमध्ये इंग्लंड आहे, जर्मन आहे, अमेरिकन आहेत, रशियन आहेत, असे सगळे वेगवेगळे जपान, असे वेगवेगळ्या कंपनीचे कॅमेरे आहेत. काय सांगू इच्छिता ह्या प्रदर्शनाच्या निमित्ताने कॅमेराबद्दल आणि लोकांना? कॅमेरे बेसिक सगळा बेस एकच आहे, फक्त फॉर्मॅट चेंज झाला आहे. आता हे इंडियात जेवढे कॅमेरे तयार झाले, फक्त इंडिया एवढेच कॅमेरे तयार झाले सगळे, ते सगळे आपण ठेवले साठवून. हां, हे आक्वाचा आहे, हा हॉटशॉट आहे, हे सुपरबेस कॅमेरा गेला, हा क्लिक 4, हा क्लिक 4, हा जॉवा बॉक्स, हा क्लिक TB10, हा बन्नी, हा गोव्यात तयार झाला आहे चौगुल्यांच्या. हां, आणि हा ॲक्च्युली इंडियाचाच आहे, हा कोड्यात पण इंडियाचाच आहे. हे आक्पा असं इंडियात, हॉटशॉट इंडियात, हे आक्पा 2 इंडिया, हे सगळे इंडियन कॅमेरे एवढे तयार झालेले आहेत. सर्व लोकांना एक नम्र विनंती आहे की आपण हे जुने कॅमेरे काय कंडिशनचे किंवा काय होते हे बघायला अवश्य हवे, ही विनंती. मी सर्वेश देवरुखकर आणि मी मूळ कोल्हापूरचा आहे, महाराष्ट्रामधून. आणि इथले इफ्फी 2025 मध्ये PAGA असोसिएशन, फोटो जर्नलिझम असोसिएशन आणि गोवा गव्हर्नमेंट यांच्यातर्फे इथे माझ्या कॅमेराचं प्रदर्शन डिस्प्ले केलेलं आहे. यामध्ये कला अकादमीमध्ये 250 कॅमेऱ्यांचा आपण संग्रह डिस्प्ले केलेला आहे, ज्यामध्ये 1870 पासून 2017 पर्यंतचे जवळपास 250 कॅमेरे आपण संग्रहित असतील डिस्प्ले केलेले आहेत. कशा प्रकारचे कॅमेरे आहेत आणि काय त्याचं विविधता आहे आणि काय सांगू शकाल या कॅमेऱ्याची काय माहिती? यामध्ये TLR कॅमेरे, SLR कॅमेरे, रेंज फाइंडर कॅमेरे, व्ह्यू फाइंडर कॅमेरे, बॉक्स कॅमेरे, फोल्डिंग कॅमेरे, प्रोफेशनल व्ह्यू कॅमेरे, परत हाय एंड मधली जी मॉडेल्स आहेत आणि सब मिनिचर कॅमेरे, स्पाय कॅमेरे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कॅमेऱ्यांचा संग्रह आहे. आता कॅमेरा सगळ्यांना कॉमन झालेले आहे, मोबाईलमध्ये पण कॅमेरा, पण तुमच्या संग्रहित जे कॅमेरे आहेत त्यांचे उपयोग कसे होते आणि कशा प्रकारे त्यांच्यामध्ये फिल्म घातली जायची किंवा इतर काय माहिती त्यावर? साधारणपणे 6 mm च्या राऊंड एक्सपोज पासून 10 बाय 12 इंचाच्या निगेटिव्ह पर्यंतचे आपण कॅमेरे इथं प्रदर्शित केले आहेत, जे एकदम म्हणजे हौशी लोकांपासून एकदम प्रोफेशनल कमर्शियल वर्कसाठी वापरले जाणारे कॅमेऱ्यांपासून, याचबरोबर हौशी ट्रिपच्या बरोबरच आणि स्पेशल पर्पज कॅमेरे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपण कॅमेरे डिस्प्ले केले आहेत. फिल्म कॅमेरे बघितले परंतु व्यतिरिक्त मूवी कॅमेरे पण आहेत. हो, काही मूव्ही कॅमेरा पण प्रदर्शित केले आहेत. यामध्ये 8 mm ची मूव्ही कॅमेरे आहेत. स्पेशली माझा जे संग्रह आहे तो स्टील कॅमेराचा आहे, म्हणजे फोटो काढण्याच्या कॅमेऱ्याचा आहे. पण काही मूव्ही कॅमेरे सुद्धा माझ्या संग्रहात आहेत, ज्यांचं आपण प्रदर्शन केलं आहे इथं. अत्यंत दुर्मिळ असा कॅमेरा इकडे कोणत्या आहे तुमच्यामध्ये आणि तो तुम्ही कसा प्राप्त केला तुम्हाला? तसे बरेचसे दुर्मिळ कॅमेरे आपल्या संग्रहात आहेत. यामध्ये 1870 मधला स्टिरिओ कॅमेरा आहे, जो मला पूर्णपणे खराब अवस्थेत मिळाला होता. त्यानंतर मी त्यावर बरंच काम केल्यानंतर रिस्टोर करता आला आम्हाला, आणि आता तो प्रॅक्टिकली वर्किंग कंडिशनमध्ये आहे. त्याचप्रमाणे निकॉनचं F सुद्धा आपल्या संग्रही आहे. त्यानंतर सकुरा पेटी म्हणून जे गिनीज बुकमधील सर्वात लहान कॅमेराचा जो स्टे आहे वर्ल्ड रेकॉर्ड, तो कॅमेरा सुद्धा आपल्या संग्रहामध्ये आहे. याचबरोबर 1905 मधला पॉकेट वॉच कॅमेरा जो आहे तो पण आपल्या संग्रहामध्ये आहे. कलेक्शन कशा प्रकारे केले, कुठून तुम्हाला कॅमेरा मिळेल, असं कुठून कलेक्शन केले ते आता? देशभरातील वेगवेगळ्या शहरातून, वेगवेगळ्या गावातून आम्ही कॅमेरा संग्रह केला आहे. याचबरोबर स्पेशली मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, सांगली, बेळगाव अशा बऱ्याच ठिकाणाहून संग्रह गोळा झाला आहे. याचबरोबर भारताबाहेरून सुद्धा काही कॅमेरे आपले आलेले आहेत, जसं की पॅरिस, फ्रान्स, इटली किंवा जर्मनी या ठिकाणून सुद्धा कॅमेरे आपल्याला आलेले आहेत. कशा प्रकारच्या प्रतिक्रिया येते लोकांकडून कॅमेरे बघितल्यानंतर? प्रतिक्रिया म्हटलं तर जवळपास एकदम उत्तमच प्रतिसाद आहे. आणि
लोकांना उत्सुकता आहे की कॅमेरे पूर्वीचे कसे असायचे, काय काम करायचे, कशी पद्धत असायची, प्रोसेस कशी ऑपरेट व्हायची, नेमकं कसं फोटो निघायचा, कशा प्रकारचं सेटिंग लावायला लागायचं. प्रचंड उत्सुकता आहे लोकांमध्ये. आणि याचबरोबर जी नवीन जनरेशन आहे त्यांनासुद्धा यामध्ये नवीन गोष्टी जाणून घेण्याची हौस आहे की कशाप्रकारे काम होत होतं, काय असतं, नवीन कॅमेरा आणि जुन्या कॅमेऱ्यामध्ये फरक काय आहे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना कुतूहल पण आहे आणि उत्सुकता देखील आहे. एक विनंती करतो तुम्हाला की आपला प्रत्यक्ष आता माझ्या डोळ्यापुढे हा जो कॅमेरा फोन दिसतोय त्याच्यावरती तुम्ही काळा कपडा टाकलेला आहे. आम्ही प्रत्येक सिनेमामध्ये बघतो किंवा इतर ठिकाणी पण बघतो. या बरोबर. कॅमेराची प्रत्यक्ष माहिती द्या आम्हाला. चला काय एक्झॅक्टली काय मी तुम्हाला दाखवतो. हा कॅमेराचा सेट आहे. हा 1920-1930 दरम्यानचा फील्ड कॅमेरा आहे, वुडन फील्ड कॅमेरा आहे. ह्यामध्ये इथे 10 इंच व 12 इंचाची निगेटिव्ह असते आणि ह्या काचेवरती तुम्हाला इमेज दिसते. त्याच्या पुढच्या बाजूला लेन्स आहे आणि लेन्सच्या पुढे शटर आहे. इथे तुम्ही लेन्स ॲडजस्ट करू शकता आणि फोकस करण्यासाठी तुम्हाला इकडे नॉब आहे, याद्वारे फोकस केलं जातं. आणि ह्या काचेवरती रिफ्लेक्शन पडल्यावर दिसण्यासाठी म्हणून काळं कापड घेतलं जातं. Yes. आता मी हे सेट केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. यामध्ये हे समोरचा व्ह्यू आपल्याला मिरर इमेजमध्ये दिसत आहे उलटा. त्यामुळे तुम्हाला समोरचा व्ह्यू उलटा दिसत आहे मिरर इमेजमध्ये. पहिला निगेटिव्ह बनणार, त्यानंतर ज्यावेळी तुम्ही प्रिंट करणार परत त्यावेळी ते सरळ होऊन जाणार. प्रिंटिंग प्रोसेस काय असणार आहे याची? हे डार्क रूममध्ये करावं लागतं, म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला ही निगेटिव्ह पहिला पूर्ण अंधारात प्रोसेस करावी लागते. ही प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला ती प्रिंट निगेटिव्ह जी आहे ती ब्लॅक अँड व्हाईट पेपर असतो, जो डार्क रूममध्ये तुम्ही त्यावर ओव्हरलॅप करून एक्सपोज करून त्याची प्रिंट घेऊ शकता. Hi, I'm Ragni and I'm from Tamil Nadu. I'm currently pursuing my college from Gujarat, Vadodara. Hi, I'm Devaja. I'm also from Gujarat and I'm also pursuing my bachelor's from MRID MSU. We are in designing, we are in moving images, and we came here in IFFI for seeing the film festival that is very famous. So we wanted to explore that. We came for this especially just for IFI, and we started exploring the masterclass workshops. Yesterday we attended the editing workshop. Today we have attended the cinematography workshop, which was very useful. We were able to learn so many things from real-time people, real-time professionals who have worked in the industry for so long, and I think it's a very amazing experience for us. It has been 2 days in Goa, and same like her, we attended all the master classes because we were a little late for the movies, so we didn't had an option. But the master classes were very fun. This is our second master class that we have attended, and this master class was very fun. The cinematography one, we got to know about all the things that goes behind cinematography. We recently made a small documentary and that was fun. She was the editor. So yesterday we had an editing wala thing going on. So in that we got to learn about all the editing things of what all things we need to say, we need to do in that thing. So that was whole fun. So it was like we saw ourselves in reality of what all things we did in the college come to life with the masters and all who are doing those things in the movie. So we could relate very nicely with that. So now presently you are with this unique exhibition of world cameras. Did you visit it? Yeah. So what is your best? I think the whole experience of visiting all the old age cameras which were used in the beginning of movie making and all those things. I think it's a huge opportunity to come and watch all this. We just saw this one camera which was used as a cinematography wala camera, and you can see the images only upside down. I think all those things are a new experience for us. So I think this is fun. How was your experience? My experience of AP. If we overall this interesting everything. या ओके सो मेरे रिलेटिव्स रहते हैं गोवा में, तो मैं बचपन में भी आया हूँ, बट दिस इज़ द फर्स्ट टाइम मैं खुद से आया हूँ एंड इफ़ी के लिए आया हूँ बिकॉज बीइंग अ फिल्म स्टूडेंट इट्स वेरी इंटरेस्टिंग एंड या इंटरेस्टिंग फॉर मी. तो लाइक आई एम गेटिंग टू लर्न वेरी सो मैनी न्यू थिंग्स यहाँ पर. से अभी मास्टर क्लास हमने अटेंड करी, कल जो करी थी एडिटिंग वाली.
कुछ ऐसा सीखने को मिला जो यूजुअली लोग नहीं बता पाते हैं, हर जगह ऐसा नहीं मिल पाता है, बट द मास्टर से पता चला जो लाइक एक्चुअली इंडस्ट्री में काम करते हैं। सो इट्स वेरी इंसाइटफुल और बहुत अच्छा एक्सपीरियंस है अभी तक, इट्स वेरी फन। Exactly making up a job. Like there are so many tutorials on YouTube and on social media. Being a live experience of this, कितना तुमको लग रहा है कि आई वुड से कि इट्स लाइक ऐसे लाइव होकर इन पर्सन में आके यू विल गेट टू मीट न्यू पीपल, तुम्हारे लोगों से कनेक्शंस बनेंगे, यू विल नो मोर पीपल एंड like it's just a hands-on experience. You'll experience everything which you cannot ever do on screens. Like tutorials are also there, many tutorials are there on the YouTube and all, but the thing is कि उन tutorials को देख के and जो actually masters, like over here we got to know the people who made the Tamasha and Chakka Jasus, personally my favorite. So I got to see them, I got to hear them. So that was an amazing experience, and all the thinking went behind making him. So what he thought of making the set, how he thought of the lightings, how he thought of the camera angles, and all of the things that he wanted to make in that movie, and all the fights that he had with the directors and all, personal gossips and all. So that was a very fun, which we can't see in this tutorials. So that was a personal learning, which we also got to learn from him, all the mistakes that he did, which we also felt like we were seen because we also did the same mistakes. So that was very fun. Yeah, the same thing actually. Through YouTube tutorials, we can learn technical stuff, but when we meet the people who are actually responsible for all these huge productions and huge designing, set designing, cinematography, editing, everybody, we are able to learn hands-on industry experience, like what is going on in the industry, what we need to learn. Apart from the technical stuff, we are able to understand all these things much better now. गुड इवनिंग, मैं लाल कृष्ण त्रिवेदी सूरत से। आज ये एज एन स्टूडेंट ऑफ परस्यूइंग करियर इन जर्नलिज्म मास कम्युनिकेशन, आज एफ का जो 56th ऑफ कॉमेमोरेशन या सेरेमनी है उसमें हम लोग आए हैं। मेरे लिए फर्स्ट टाइम पहला ये एक्सपोजर है और डेफिनेटली इट्स अ वर्थ एक्सपीरियंस गिविंग, इट्स वर्थ फॉर लिविंग अ स्टूडेंट लाइफ in here because we have learned very many things like starting of cinema, the history of cinema and the current cinema which is growing with the help of AI and LLMs और artificial intelligence. But मेरा जो पर्सनल एक्सपीरियंस है मैं वही कहूँगा कि अभी तक तो हमने जो भी यहाँ पे देखा है उस हिसाब से ये एक ऐसा सेशन है कि जहाँ पे हर एक यूनिवर्सिटी के स्टूडेंट को साल में कम से कम एक बार जब भी इफ़ी होता है तो कंपलसरी डेफिनेटली विजिट करना चाहिए एज एन कैंपस विजिट या पूरा कॉलेज टूर। उससे उनको एक्सपोजर भी मिलेगा, थोड़ा फन टाइम भी हो जाएगा और लर्निंग टाइम भी उसके साथ हो जाएगा। तो माइंड फ्रेश होने के साथ साथ स्ट्रेस बस्टर भी हो सकता है और उसके साथ साथ आप अपने हिस्ट्री, इंडिया के हिस्ट्री के बारे में भी जान सकते हैं। I'm very happy to visit this exhibition where there's a display of very old cameras from different time periods and from different countries. And it's wonderful. I've never seen a display, a collection of this sort ever in my life. And it's a nice thing to tour my daughter around here. And yeah, we like taking photographs. And so we're happy to be in such a place where we get a lot of knowledge about different kinds of cameras. Some of them we've not even seen ever in our lives, and probably my daughter would never be able to see otherwise also. So yeah, it's nice being here. मैं डेविड कामत गोवा से। ये जो कैमरा का जो एग्जीबिशन है वो देख के बहुत अच्छा लगा हमको, क्योंकि ये बहुत पुराने कैमरा वगैरह है। तो हमारे पास भी कुछ कैमरास है पुराने, तो वो देख के ऐसा अभी आजकल तो क्या मोबाइल से ही ये करते हैं, फ़ोटो खींचते हैं, ऐसे कैमरे देखने को मिलते ही नहीं। तो ये देख के हमको बहुत खुशी हुई। और आपने ऐसा एग्जीबिशन इंस्पिरेशन भी, और बहुत पहले के ज़माने के भी है, यानी 1925-30 के आगे बाजू में। नमस्कार, म्हजें नांव अनिल जोगळेकर। हांव सद्या पणजी कला अकादमी हांगासरल्या हॉलान आसा। 56व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्तान हांगा एक्झिबिशन चालू आसा। हातून कॅमेरांचे काय बरे
एक्झिबिशन आसा खासा एक्झिबिशन आसा सगळ्यांनी पळोवचें अशें हांव सगळ्यां कडेन मागता. ह्या एक्झिबिशनान फाटल्या 100-150 वर्सां फाटल्यान ती जी फोटोग्राफी आशिल्ली ती फोटोग्राफी कशी आशिल्ली तेन्ना ते फोटोग्राफीचे तंत्र कशें आशिल्लें हे सगळे कॅमेरा पळोवतकूच आमकां सगळ्यांक पळोवपाक मेळटा. म्हजे लोकां कडेन आव्हान अशें आसा की तेंच्यांनी येवन हें एक्झिबिशन पळोवचें तेन्नाचे तंत्र कशें आशिल्लें तेंच्या ते फोटोग्राफीचे शास्त्रीय पद्दत कशी आशिल्ली आणि तेन्नाची कलात्मकता कशी आशिल्ली हाचे बद्दल आमकां म्हायती कळटली आणि आतांची फोटोग्राफी आणि तेन्नाची फोटोग्राफी हेच्यात फरक कितलो आसा हाचे बद्दलूय आमकां खूब म्हायती कळटली. ह्या फोटोग्राफीचे एक्झिबिशन आनी 2 दीस आसा. लोकांनी जाता तितले बेगीन येवचें आणि पळोवचें आणि आनंद घेवचो. Myself, Sania Nayak. I'm from Goa itself. I'm student of Goa College of Art. I really like this exhibition. Like I have passion in like I wanted to study about like photography, like film photography especially. I also have like film camera, so I was excited to see. So I came here to check out, and it's like mind blowing exhibition with all the cameras. Myself, Arun Subhash. I'm working as an assistant professor from the Department of Visual Communication. We are a bunch of students from Manikam Ramaswamy College of Arts and Science. We are from Madurai. So today we took part at Kala Academy. In the morning we attended an AA class which was really opened to our minds regarding the knowledge of AA filmmaking. And the very next session was about cinematographer Ravi Verman, who's one of my favorite cinematographer. I was eagerly waiting for his master class. It was so inspiring for us and students. Even it inspired me a lot. It is his speech and his vision and his knowledge. I gained a lot of knowledge through this session. It was a wonderful arrangement here by the Government of India for the film festival. So we are happy to be a part of here. फ्लॅशबॅक्स हे खास फोटो एक्झिबिशन आणि अँटिक कॅमेरा एक्झिबिशन आसा आणि ह्या विशींची आमी अदीक म्हायती जाणून घेतिल्ली आसा. इफी फक्त फिल्म्स न्ही तर त्या पलीकडेन वचून आमकां जायत्या गजालींचो अणभव घेवपाची एक संद दिता आणि ही संद सगळ्यांनी आपणावची आणि ताचो पुरेपूर लाभ घेवचो म्हूण आमी मागता. आणि अशाच इफ्फीचे वेगवेगळ्या अपडेट्सा खातीर पळयत रावा इन गोवा 24 तास.